ओके, 1 2 3 एक है भाई। मित्रांनो, वेलकम टू अनदर व्लॉग। तर या व्लॉगमध्ये खूप क्रेझी गोष्टी आहेत, तर हा व्लॉग नक्कीच शेवटपर्यंत बघा। टेस्लाचं एक मंथली सबस्क्रिप्शन येतं फुल सुपरवाइज ड्रायव्हिंगचं, आणि त्याच्यामध्ये एक नवीन ऑप्शन आला आहे। भरपूर दिवस झाले तसं येऊन, पण ते समन करता येते गाडी। तुम्ही कुठंही असाल तर तुमची गाडी तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिक येते। पार्किंग लॉटमध्ये शोधायची असेल तर, किंवा कुठे थोडी लांब लावली असेल तर ती गाडी तुमच्या समोर ऑटोमॅटिक येते। तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो त्याचं। तर हे ॲप उघडलं आहे, समनवर क्लिक केलं, आता गाडीला कनेक्ट होतं आहे। ते बेसिकली माझी गाडी तिथं आहे, तुम्हाला माहीत नाही तुम्हाला दिसते का नाही, पण तिथं आत आहे। तर आता मी गो टू टार्गेटवर क्लिक करतो, तर प्रिपेअर होतं आहे आणि लाईट लागली बघा गाडीच्या तिथे, आणि गाडीकडे यायला लागली। आता इथून पण दिसतं की गाडी माझ्याकडे येते आहे। गाडीमध्ये कोण नाही आहे आणि गाडी ऑटोमॅटिक आमच्याकडे येते आहे। ह्याच्यात कॅमेऱ्यात पण दिसतं की समोर आम्ही आहे, आणि समोर आली गाडी आणि थांबली। आहे ना कूल फीचर। काय वाजलं रे? आली असं आलं का? ट्रंग। तर हे आहे समन फीचर। भाई ये ऐसे में स्कैम लोग मॉडर्न के नहीं है, इसलिए पूछ रहा ना कि किधर है। अब से रुके यार, जल्दी। बीच में कि बाजू में? बीच में। तर ॲक्च्युली त्या समन फीचरचा आज शेवटचा दिवस आहे, आणि त्याच्यामुळं आजच दाखवायचं होतं मला या व्हिडिओमध्ये, त्यामुळे आम्ही जरा लवकर आलो खाली। पण वाईट वाटतंय त्या शेवटचा दिवस आहे, कारण त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक पार्किंग पण होते। तुम्हाला गाडी चालवायची गरज नाही, नुसतं स्टेअरिंगवर हात ठेवायचं किंवा नाही ठेवलं तरी चालतो आणि गाडी चालवायची। पण ठीक आहे, सबस्क्रिप्शन कॉस्ट बघितली तर ते परवडण्यासारखं नाही आहे। आय गेस $100 पर मंथ आहे, आणि जर तुम्हाला परमनंट घ्यायचं असेल तर $8,000 लाईफ टाईम फुल्ली सुपरवाइज्ड सबस्क्रिप्शन असतं। आता अनसुपरवाइज्ड पण आलं आहे असं इलॉनने क्लेम केलं आहे, पण आय डोंट नो, अजून तर फीचरचं अपडेट नाही। तर आम्ही कॉस्कोला आलो आहे। कॉस्को म्हणजे बेसिकली इंडियाचं डीमार्ट, सगळं चीपमध्ये, आणि त्याची एक मेंबरशिप असते, ती वर्षाची घ्यावं लागते, जशी डीमार्टला नसते। पण तर स्कॅन केल्याशिवाय तुम्हाला ती मेंबरशिप असल्याशिवाय आतमध्ये एंट्री देत जात नाही। पण इथे सगळं भेटतं, जसं बघ इलेक्ट्रॉनिक्स भेटतात, आणि झाडं आहेत तिकडं, म्हणजे सगळंच भेटतं तुम्हाला जे पाहिजे ते कॉस्कोमध्ये खूप थोड्याशा कमी किमतीत अवेलेबल असतं। आणि कॉस्कोमध्ये आता अमूलचं दूध पण भेटायला लागलं आहे, त्यामुळे इंडियातला ब्रँड आता US मध्ये आला आहे। क्या बोला? सादा वाला लो क्या? अमूल अच्छा नहीं है, रिकॉर्ड हो गया। अमूल दूध पीता है इंडिया। महंगा आहे का? मी चेक केलं, हे अमूलचं दूध आहे, तर $60 जवळजवळ एक आहे, आणि हे $60 2 भेटत आहे। तुम्ही जे इंडियात चॉकलेट बघता, जे तुमचे फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स आणत असतील, ते सगळे कॉस्कोमधनं आणतात मोस्टली, कारण की खूप स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीचे आणि चांगल्या ब्रँडचे पण इथं चॉकलेट्स अवेलेबल आहेत। लिंडोर आहे, त्याचे वेगवेगळे फ्लेवर्स, फरेरो रॉशर। A few moments later. तर आता मी रेडी झालो आहे। तुम्हाला माहीत नाही तुम्ही DJ क्रिटिक्सला ओळखता का, पण तो आता सॅन होजेमध्ये येतो आहे। बेसिकली तो एक DJ आहे जो महाराष्ट्रीयन गाणी प्ले करतो क्लब्समध्ये। सो आम्ही पण आता खूप दिवसानंतर क्लबला चाललो इंजिनिअरिंग नंतर। आय गेस इंजिनिअरिंग आणि MS थोडे दिवस आम्ही क्लबिंग जायचो जरा, पण आता बघूया हा एक्सपिरियन्स कसा होतोय। होपफुली आय डोंट थिंक तिथं ब्लॉग करता येईल, पण जेवढा करता येईल तो तुम्हाला दाखवेल।
कालचा शो खूप चांगला होता. डीजे कृतिक क्रिएटेक्स आहे ते. कृतिकचा भाऊ आहे का तो? हॅट्स ऑफ टू डीजे क्रिएटेक्स. हा शो खूप मस्त होता. खूप जुनी गाणी होती आणि मराठी म्युझिक होतं. तर मराठी म्युझिकवर नाचायची काहीतरी मजाच वेगळी असते. जर तुम्ही इंडियात असाल तर नक्कीच याच्या शोला जावा. सगळ्या एजची माणसं होती. सगळ्या एजच्या माणसांनी तालावर ठुमके लावले. तर जर तुम्ही इंडियात असाल तर नक्कीच मी रिकमेंड करेल की याच्या शोला जावा. क्रिएटेक्स हा बेसिकली मराठी म्युझिक थोडंसं फेमस करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता त्याची इंटरनॅशनल टूर चालू आहे. तो आता सॅन होजेमध्ये आलता. त्याचे ग्लिम्स तुम्ही आता पाहिलेच असतील. तर त्या शो नंतर आज आहे समय रैना, एक कॉमेडियन आहे, त्याचा शो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आता चाललो आहे. जर ज्यांना कोणाला समय रैना माहीत नाही आहे तर तो एक स्टँडअप कॉमेडियन आहे. तर तो कॉमिक सानच्या सेकंड सीझनचा को-विनर पण आहे. प्रिंटिंग इंजिनियर आहे आणि चेस इंथुझियास्टिक पण आहे. पण मी रिकमेंड करेल, तुम्ही जर माझ्या वयाचे असाल, माझ्यापेक्षा थोड्या कमी वयाचे असाल तर त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहतच असाल इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये. पण मी रिकमेंड नाही करणार की त्याचे व्हिडिओज तुम्ही फॅमिलीमध्ये बघा. एकटे एकटे बघू शकता, बट खूप डार्क ह्युमर आहे. सो जर तुम्ही बघत असाल तर नक्की बघा. पण मला तर खूप मजा आली. पण लय लोकांना ऑकवर्ड वाटू शकतं किंवा वाईट वाटू शकतं. सो तुमच्या जिम्मेदारीने ह्याचे व्हिडिओज बघा. एक है भाई. आ गया? अच्छा है क्या? पक्का? आप नहीं आए इसमें तो अच्छा है. तर शो खूप भारी होता. खूप मजा आली आणि शो नंतर आम्ही लकीली जिथं कार पार्क केलेली त्याच हॉटेलमध्ये समय रैना होता. तर आम्हाला रिसेप्शनला लकीली दिसला, त्यामुळे आम्हाला भेटायचाही चान्स भेटला. त्यानंतर आम्ही बलराजला पण भेटलो की जो त्याचाच फ्रेंड आणि त्या इंडियाज गॉट टॅलेंटच्या हॅबिटंट कम्युनिटीचा मालक आहे. जर शो अटेंड करायचा चान्स भेटला तर नक्कीच अटेंड करा. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.